नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं मिलियन म्हणजे कशाला म्हणायचं, म्हणजे 1 मिलियन म्हणजे किती, 2 मिलियन म्हणजे किती, 3 मिलियन म्हणजे किती, 4 मिलियन म्हणजे किती, म्हणजे नेमकं मिलियन म्हणजे किती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग, आपण आपली भारतीय संख्या प्रणाली कशी आहे आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टीम कशी आहे ते सुद्धा आपण बघूया। बघा, आता आपली जी भारतीय संख्या प्रणाली आहे ती आपण अगोदर बघूया। आपली जी भारतीय संख्या प्रणाली आहे ती आपण सुरुवातीला आपण बघूया। तर बघा, आता इथे जर आपण संख्या घेतल्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, तर आता बघा, आपल्या या संख्यांची मांडणी करताना किंवा या संख्या कन्वर्ट करताना कशा करतात बघा। आता इथं आपण जरा खाली लांब लांब लिहूया जरा या संख्या 6, 7, 8 आणि 9। तर बघा, जी आपली इंडियन नंबर सिस्टीम जी आहे, म्हणजे जी आपली भारतीय संख्या प्रणाली आहे, तर याची सिस्टीम कशी असते बघा। उजवीकडून 3 अंक सोडायचे, आणि जेव्हा आपण आता इंटरनॅशनल नंबर सिस्टीम सुद्धा पाहणार आहोत तर तेव्हा सुद्धा उजवीकडूनच संख्या आपल्याला सोडाव्या लागतात। बघा, आता आपली पहिल्यांदा आपण भारतीय संख्या प्रणाली बघू। आपण उजवीकडून अगोदर 3 संख्या सोडतो, नंतर 2 संख्या सोडतो, म्हणजे 3 संख्या सोडून आपण स्वल्पविराम देतो, 2 संख्या लिहून स्वल्पविराम देतो, आणि पुन्हा 2 संख्या लिहून स्वल्पविराम देतो। आता यापुढे जर संख्या असतील तरी पण तेव्हा आपण असंच करतो। आता या संख्यांचं वाचन आपण कसं करतो, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष आणि कोटी असं आपण याचं वाचन करतो। म्हणजे ही संख्या आता वाचायची कशी, 2,34,00,000, 2,34,56,789। तर अशा प्रकारे आपण ही संख्या वाचतो। पण ही झाली आपली भारतीय संख्या प्रणाली। आपल्याला शोधायचं आहे की 1 मिलियन म्हणजे किती, म्हणजे 1M म्हणजेच किती हे आपल्याला शोधायचं आहे। त्यासाठी आपल्याला जी इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आहे, म्हणजे जी आंतरराष्ट्रीय संख्या प्रणाली आहे, ती अगोदर पाहावी लागेल। त्याशिवाय आपल्याला 1M म्हणजेच 1 मिलियन म्हणजे किती ते समजणार नाही। तर आपण ते सुद्धा अगोदर पाहूया। बघा, आता जर आपल्याला हेच नंबर दिले असतील आणि जर आपल्याला इंटरनॅशनल नंबर सिस्टीम पाहायची असेल, बघा ही आहे इंटरनॅशनल नंबर सिस्टीम, म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती जर आपल्याला पाहायची असेल तर त्यांची मांडणी कशी असते बघा। उजवीकडूनच ते अगोदर 3 संख्या सोडतात, पुन्हा ते 3 संख्या सोडतात, आणि ते पुन्हा 3 संख्या सोडतात। आता इथे काही संख्या नाहीये म्हणून आपण 0 घेऊया, म्हणजे ते 3 चे गट करतात। आणि आपण कसं करतो, उजवीकडून 3 चे गट करतो, परत 2 संख्या म्हणजे आपण 2 संख्या सोडतो। ते तसे करत नाहीत, तर ते कसे करतात, इंटरनॅशनल नंबर सिस्टीम जे आहे ते 3 चे गट करतात आणि मग ते संख्या कसे मोजतात बघा। ते याला काय म्हणतात, 1, 10, 100, 1000, 10,000, 100,000, 1 मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, म्हणजे ते इकडं अशा संख्या त्या मोजत जातात। ते याला के असं नाव देतात। ते या पुढच्या ज्या 3 संख्या असतात ते याला के असं नाव देतात, म्हणजे 456 के असं ते म्हणतात, म्हणजे 456,000 असं ती संख्या मोजली जाते। बघा, आता जर आपल्याला 1 मिलियन शोधायचं असेल, या संख्यांच्या मध्ये आपल्याला जर शोधायचं असेल की 1 मिलियन म्हणजेच किती, तर अगोदर आपण या संख्या आपल्या पद्धतीनं मोजूया। आता त्यांचं मिलियन कुठे येतं बघा, 1, 10, 100, 1000, 10,000, 100,000, इथं त्यांचं मिलियन येतं, इथं त्यांचं 1 मिलियन येतं, आणि इथं त्यांचं येणार 10 मिलियन, इथं त्यांचं काय येणार तर 10 मिलियन असं येणार।
मग जर आपल्याला शोधायचं असेल 1 मिलियन म्हणजेच किती, तर बघा आपण आपल्या पद्धतीनं मोजूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लाख. म्हणजेच 10 लाख म्हणजेच 1 मिलियन. 10 लाख म्हणजेच 1 मिलियन. हे विसरू नका, हे लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता. बघा, आपल्याला प्रत्येक वेळी आपण मोबाईलला बघतो किंवा जर आपण युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघत असतो तर तिथं काही काही जणांचे सबस्क्राईब वगैरे असतात, म्हणजे सबस्क्रायबर्स वगैरे असतात की असं असतं बघा 1M किंवा 1.1M किंवा 2M असं असतं. मग ते आपल्याला कळत नाही नेमकं हे एम म्हणजेच किती, तर त्यालाच आपण मिलियन असं म्हणतो. आणि 10 लाख म्हणजे 1 मिलियन. लक्षात ठेवा, 10 लाख म्हणजे 1 मिलियन, 20 लाख म्हणजे 2 मिलियन, 30 लाख म्हणजे 3 मिलियन, 40 लाख म्हणजे 4 मिलियन, 50 लाख म्हणजे 5 मिलियन, 60 लाख म्हणजे 6 मिलियन, 70 लाख म्हणजे 7 मिलियन, 80 लाख म्हणजेच 8 मिलियन, 90 लाख म्हणजेच 9 मिलियन. तर बघा, आणि 100 लाख म्हणजे किती? 100 लाख म्हणजेच किती असणार, तर 10 मिलियन असणार. असं असतं बघा. 10 मिलियन म्हणजेच किती असतं, 10 मिलियन म्हणजेच किती असणार की 100 लाख असणार ते. तर बघा, अशा प्रकारे आपण या मिलियनची ओळख करून घेतलेली आहे. आता जर तुम्हाला काढायचं असेल, आता हे आपण सोपं काढलं. आता जर तुम्हाला काढायचं असेल की 13 मिलियन म्हणजे किती, तर आपण ते सुद्धा पाहूया. परंतु व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा मित्रांनो, तुम्हाला याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळून जाईल. जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, कारण तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील. चला तर मग आपण आता पाहूया की 13 मिलियन म्हणजेच किती. तर बघा, आता आपल्याला शोधायचं आहे की 13 मिलियन म्हणजेच किती. म्हणजे जर तुम्हाला हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही या पुढच्या कोणत्याही संख्यांचं तुम्ही म्हणजे ते मिलियन किती आहे ते काढू शकता. तुम्ही 14 मिलियनचं काढू शकता, 15 मिलियनचं काढू शकता, तुम्ही 20 मिलियनचं काढू शकता, 22 मिलियनचं काढू शकता, 25 मिलियनचं काढू शकता. तुम्ही या पुढच्या कोणत्याही संख्यांचं तुम्ही ते मिलियन म्हणजे किती नक्की काढू शकता. त्यामुळे तुम्ही हे एवढं एक संख्यांचं मिलियन कसं लिहायचं हे तुम्ही नक्की बघा. बघा, आपण संख्या मगाशी घेतल्या होत्या 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता आपण पाहिलं की आपल्या ज्या भारतीय संख्या प्रणाली आहे, उजवीकडून आपण 3 अंक सोडतो, मग 2 सोडतो, मग 2 सोडतो. आणि जे आपण मगाशी बघितलं की इंटरनॅशनल जी पद्धत आहे ते अगोदर हे 3 अंक सोडतात, त्यानंतर पुन्हा 3 अंक सोडतात, त्यानंतर पुन्हा 3 अंक सोडतात. बघा, आता आपण एवढ्या संख्या घेतलेल्या आहेत. एक तर बघा, आता जर आपल्याला 13 मिलियन किती म्हणजे जर आपल्याला भारतीय संख्या प्रणालीमध्ये आपल्याला जर काढायचं असेल तर अगोदर आपल्याला ते इंटरनॅशनल जी नंबर सिस्टीम आहे ती अगोदर आपल्याला जाणून घ्यावी लागेल आणि मग आपण 13M म्हणजेच नेमकं किती ते आपण काढू शकतो. आता बघा, ही आहे आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती, ही आहे. तर यामध्ये आपण हे 13 कुठं बसतंय बघू. 13 कुठं बसतंय बघू. आपण काय करूया, आता आपण आपल्या पद्धतीनं मांडूया, आपण आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे मांडूया. बघा, अगोदर इकडं 3 संख्या, नंतर 2 संख्या, नंतर इकडच्या इकडे 2 संख्या, नंतर 2 संख्या. बघा, म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 3, 6 आणि इकडे 9. आता बघा, भारताप्रमाणे आपण संख्या अशा मांडू शकतो. आता हे 13 आपण कुठं बसतंय बघूया. बघा, याच्यामध्ये जी आंतरराष्ट्रीय संख्या प्रणाली आहे 1, 10, 100, 1000, 10,000, 100,000, 1 मिलियन, त्यानंतर 10 मिलियन. आता हे 13 मिलियन कुठं बसणार मग, तर ते 13 मिलियन इथं बसणार. बघा, आता या संख्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण खाली मांडूया. या झिरो खाली हा झिरो, या झिरो खाली आपण 1 लिहितो, 1 लिहूया. 2 संख्या झाल्या, इथं कॉमा देऊया आपण. हे 3 आणि हे 0 इथं आपण कॉमा देऊया आणि जे 5 शून्य आहेत ते लिहूया 1,
2 1 2 3 हे आपण भारतीय संख्या प्रणालीप्रमाणे मांडलेलं आहे. आता आपण याचं वाचन करू शकतो बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि कोटी. म्हणजे 13 म्हणजेच किती? 1,30,00,000 असं होणार. बघा, जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही कोणत्याही संख्येचं नक्कीच काढू शकता. मिलियन म्हणजे किती तुम्ही नक्कीच काढू शकता. बघा, 13 मिलियनचं वाचन आपण कसं करतो? 1,30,00,000 म्हणजेच 13 मिलियन. 1,30,00,000 म्हणजेच 13 मिलियन. तर तुम्ही कोणत्याही संख्येचं याप्रमाणे तुम्ही उत्तर नक्कीच काढू शकता मित्रांनो. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण मिलियनची ओळख करून घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.